नमस्कार, आपण पोहोचलेलो आहोत श्री क्षेत्र आळंदी या ठिकाणी आणि येण्याचं प्रामुख्याने कारण असं आहे की श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा 2026 हा काही दिवसांमध्ये संपन्न होणार आहे. की या वर्षीच्या रथाच्या बैलजोडीचा मान रानडे कुटुंबियांना भेटलेला आहे. आपण काही क्षणातच रानडे कुटुंबियांना भेटणार आहोत. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळा 2026 या वर्षीचा मान रानवडे कुटुंबाला मिळाला आहे. तर मंडळी, आपल्या सभेत आत्ता तुळशीराम रानवडे आणि कुटुंब आहेत. मला सांगा, जेव्हा तुम्हाला ही बातमी समजली की तुमच्या बैलजोडीला मान मिळाला, आपला आनंद कशा प्रकारे व्यक्त करा? आनंद भरपूर झाला आम्हाला, संपूर्ण कुटुंबालाच झाला. त्याचबरोबर त्यांच्या धर्मपत्नी आहेत. मला सांगा, तुमचाही आनंद आपण कसा व्यक्त करताय? आम्ही तर आनंद शब्दात बोलू शकत नाही, जेवढा आनंद झाला आम्हाला. आणि बरेच वर्षापासून इच्छा होती एकदा तरी आपली पालखीच्या रथाला बैल जुंपावी, म्हणजे मान मिळावा, सेवा करावी. या कुटुंबामध्ये बैलजोडीचा मान दर 5 वर्षांनी येत असतो रानवडे कुटुंबाला रोटेशन नुसार. इथून मागे आपण मागचे 20 ते 25 वर्ष झाले आपण प्रयत्न करत होतो आपला मान मिळण्यासाठी. त्यावेळेस आमचे आजोबा कैलासवासी ज्ञानोबा बळवंत रानवडे व आमचे चुलते विठ्ठल ज्ञानोबा रानवडे यांनी पण भरपूर प्रयत्न केले. वारंवार बैलजोडी सांभाळली, चांगल्या मापाची, चांगल्या कामाची. त्याचं फळ आज आम्हाला मिळाले. रानवडे कुटुंबाचं रोटेशन हे येतं 5 वर्षांनी. ह्या वर्षी कळलं की आता रानवडे कुटुंबाला मान आहे, तर आपण साधारण पाडव्याच्या आसपास अर्ज करतो देवस्थानला, बैलजोडी समितीला व देवस्थानला अर्ज जातो. रानवडे कुटुंबातून भरपूर जणांचे अर्ज जातात. ते अर्ज गेल्यानंतर बैल समिती व देवस्थान त्या अर्जांची छाननी करतं. त्याच्यानंतर ठरवतं की बाबा कोणती बैलजोडी जाऊ शकते, कोणती नाही, कोणत्या कुटुंबाला या आधी मान मिळालाय नाही, सर्व गोष्टी चेक करून ते बैलजोडीचा मान देत असतात. हा बैलजोडीचा मान मिळाला आहे, हा कुठून कुठपर्यंत आहे? बैलजोडीचा मान हा आम्हाला 3 जणांमध्ये दिलेला आहे. एकाला पुणे जिल्हा दिलाय, एकाला सातारा जिल्हा दिलाय आणि आम्हाला सोलापूर जिल्हा दिलेला आहे. की जी ट्रेनिंग मध्ये बैलजोडी आहे सरावामध्ये कंटिन्यू, तीच बैलजोडी आम्हाला घ्यायची होती. वारीच्या जवळ आल्यानंतर ही जोडी कंटिन्यू त्यांची ट्रेनिंग मध्येच होती. आमच्या इथे आल्यानंतर पण त्यांना सकाळी 2 तास आऊट असेल, संध्याकाळी 2 तास बैलगाडीला राऊंड असेल, त्याच्यामध्ये थोडं वेट ठेवतो आम्ही. खडी क्रशनचं वगैरे थोडंसं विटा वगैरे ठेवून 1 टनच्या आसपास आम्ही वेट नेतो, किमान 15 ते 20 किलोमीटर. हा बैलजोडीचा मान तुम्हाला मिळाला आहे. ही बैलजोडी तुम्ही कुठनं घेतलेली आहे? ही बैलजोडी आम्ही हिंदवडीचे जांभूळकर कुटुंब आहे त्यांच्याकडनं घेतले. आम्ही जवळपास बैलजोडी घेताना किमान 60 ते 70 बैलजोडी आम्ही बघितल्या. त्याच्यामध्ये ही बैलजोडी साधारण या बैलजोडीची किंमत काय असेल? ही बैलजोडी आता एक बैल आपल्याला जो आहे तो 4,11,000 पर्यंत भेटलाय आणि एक 3 लाखापर्यंत पडलाय, पण त्यांनी आपल्याला 6,11,000 मध्ये ही जोडी संपूर्ण दिली. बैलांमध्ये बघायला गेलं तर भरपूर जाती आहेत. त्या खिल्लार जातीमध्ये शक्यतो बैल माऊलींच्या रथाला असतात. ह्या बैलजोडीचं खानपाण्याची व्यवस्था कशी केली जाते? सकाळी पहाटेपासून त्यांना चारा वगैरे चालू, परत पेन, भुसा, मका, वाळलेले वरण, शाळू हे टाकलं जातं. आणि आरोग्यासाठी यांची निगा कशी राखली जाते? आरोग्यासाठी वेळेचे धुणं, बैलाचं करणे, शान झाडून, स्वच्छता ठेवणे. ह्या बैलजोडीचं वैशिष्ट्य तुम्ही बघायला गेले तर ही बैलजोडीचं जे माप आहे ते माप माऊलींच्या रथाला साजेल असं आहे. आणि बैलजोडी ही माप पण चांगलं आहे आणि त्यांची पाय असतील, हात असतील, म्हणजे फाउंडेशन जे बोलतो आपण बैलांचं, खुरांपासून तर त्यांच्या शिंगांपर्यंत हे सर्व समान आपण एकसारखं केलेलं आहे. त्यांचे शिंग असतील, खुरं असतील, बघून चेक करूनच आपण बैलजोडी घेतली. कॅमेरा पर्सन हनुमान गोंगडेसह अनिल जोडन, देवाची आळंदी.